Hello friends, I am Mrs. Premal, the founder of Rajeshwari Academy. Today we are going to see a grammar topic that is kinds of sentences. What is a sentence? Sentence is a group of words which makes a complete sense. Sentence का आहे एक group of words आहे ज्याला एक complete sense मिळतोय. ठीक आहे. आणि ह्यामध्ये आता आपण काय पाहणार आहोत सेंटेन्सेसचे टाइप्स वेगवेगळे टाइप्स. तर बेसिकली 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत. फर्स्ट वन इज असर्टिव्ह, सेकंड इज इंटरोगेटिव्ह, थर्ड इज एक्सक्लेमेटरी अँड फोर्थ इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. हे 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत. फर्स्ट वन जे आहे ते आहे असर्टिव्ह सेंटेन्स. Assertive means what? It makes a statement and ends with a full stop. Assertive sentence आपण कशाला म्हणू? एक असं सेंटेन्स जे काहीतरी स्टेटमेंट करतंय किंवा फक्त तुम्हाला कसली तरी इन्फॉर्मेशन देतंय. एक्झाम्पल पाहूया. इट इज विंटर नाउ. ह्या सेंटेन्स मध्ये जस्ट काहीतरी स्टेट केले की सध्या विंटर सीझन चालू आहे. सेकंड एक्झाम्पल, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अर्थ जी आहे सनच्या बाजूला रिव्हॉल्व होती आहे. ही जस्ट एक इन्फॉर्मेशन आहे, जस्ट एक स्टेटमेंट आहे. द ट्री इज ग्रीन, द स्काय इज ब्ल्यू, ही इज अ गुड बॉय, शी इज इन स्टँडर्ड फोर्थ. ह्या प्रकारचे जे सेंटेन्स येतील ज्यामध्ये आपल्याला फक्त कसली तरी इन्फॉर्मेशन मिळेल किंवा काहीतरी फक्त स्टेटमेंट दिलं गेलं आहे, अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण म्हणू असर्टिव्ह सेंटेन्स. सेकंड आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. हा काय आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स asks a question ends with a question mark. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणू? एक असं सेंटेन्स ज्यामध्ये आपण कसला तरी क्वेश्चन विचारतोय. एक्झाम्पल पाहूया. वेर आर यू गोइंग? हा एक क्वेश्चन आहे. वेर आर यू गोइंग अँड इट इज एंडिंग विथ अ क्वेश्चन मार्क. सेकंड, डू यू सेल मँगोज? क्वेश्चन आहे, ends with a question mark. What is your name? How are you? When are you going to the school? ज्या ज्या सेंटेन्स मध्ये आपण एखादा क्वेश्चन विचारतोय, क्वेश्चन फ्रेम होतोय, त्या सेंटेन्सेसला आपण म्हणू इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. shows strong feelings ends with exclamation mark. एक्सक्लेमेशन मार्क, राईट? तर हे असं एक सेंटेन्स आहे ज्यामध्ये स्ट्रॉंग फिलिंग्स दाखवल्या जातात. एक्साइटमेंटच्या, घाबरण्याच्या वेगवेगळ्या फिलिंग्स ज्या आहेत ज्या स्ट्रॉंग आहेत. एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल इज व्हॉट अ वंडरफुल पेंटिंग दिस इज. एखादं पेंटिंग पाहिल्यावर जे आश्चर्य होतंय, व्हॉट अ वंडरफुल पेंटिंग दिस इज, अँड द सेंटेन्स इज एंडिंग विथ अ एक्सक्लेमेशन मार्क. सेकंड, अलास वी हॅव लॉस्ट द गेम. गेम हरल्यामुळे वाईट वाटलंय. अलास एक्सक्लेमेशन मार्क आहे. ह्या पद्धतीचे जे सेंटेन्स आहे, वाव व्हॉट अ वंडरफुल गार्डन इट इज, ह्या पद्धतीचे जे सेंटेन्स येतात ज्यामध्ये सडन एक्सप्रेशन्स आहेत, सडन फिलिंग्स आहेत, अशा सेंटेन्सेसला आपण म्हणू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फोर्थ वन इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. Imperative sentence gives a command or makes a request. असं सेंटेन्स ज्यामध्ये काहीतरी कमांड दिली आहे, काहीतरी ऑर्डर दिली आहे किंवा रिक्वेस्ट केली आहे. ठीक आहे. अशा सेंटेन्सला म्हणू असर्टिव्ह सेंटेन्स. एक्झाम्पल पाहूया. गिव्ह मी द बुक. मला बुक दे. आपण एखादा एक प्रकारची रिक्वेस्ट करतोय, मला बुक दे. प्लीज सिट विथ मी टुडे. रिक्वेस्ट करतोय, आज माझ्यासोबत बस. ठीक आहे. तर ह्या प्रकारचे जे सेंटेन्स आहे, प्लीज गो आउट, प्लीज डोंट प्ले इन द रेन, कम इनसाइड, शट द डोअर, ह्या पद्धतीचे जे सेंटेन्स आहे हे सर्व सेंटेन्स येतात इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये. ठीक आहे. सिंपल.